माणसंच लय असतात. हा स्विमिंग नाही करत. कारण की साडीचा फुगारा लय होतो आणि त्या फुगारात आहे ना माणूस खाली पण जाऊ शकतो. मासा कसा येतो म्हणजे ताई तुम्ही प्रॉपर स्विमर आहात असं म्हणू शकतो का आपण? हा मग काय आता कुठं बी उडी मारली ना तरी मी निघू शकते. एक आता बुडू नंबर. शकत नाही. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता ना दुपारचे 2:30 वाजून गेले आहेत आणि मी अबोलीच्या इथं आलोय बिकॉज तिची तब्येत खराब आहे आणि ब्लॉग यासाठी स्टार्ट करतो. हे नंतर स्टार्ट करणार होतो पण एकदम इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला लोकांसोबत शेअर करायची. ते मी नाही करणार, ते कोण करेल ना ते पण दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. आमच्या मावशीने तर 360 टर्न घेतलाय. ताई आणि मी एका फ्रेम मध्ये आहेत का? हो. मगाशी जो व्हिडिओ शूट केला होता मी, आमच्या ताईने जे लोकेशन सांगितलं त्यांचं गावाकडचं, आम्ही तिघही म्हणजे इथले मेंबर्स कोणी गेलं नाहीये. सो त्यांचं गावात एक धबधबा आहे, तो 12ही महिने असतो आणि जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा पीक टाइम असतो. तो तिथं जाणं म्हणजे मस्त असं ताई सांगत होत्या. तर मला लोकेशन बद्दल त्यांनी सांगितलं, मला माहिती आहे, पण तुम्हा लोकांना पण सांगू देतो जेणेकरून तुम्ही पावसाळा येणार आहे उन्हाळ्यानंतर, सो तुम्ही तिथे जाऊ शकता. ताई कुठलं गाव बोलले तुम्ही? कोयना. ताईने कोयना धरणच्या स्टोरीज आहेत, कारण की बट ऑफ द तिकडच्या आहेत, ते पण सांगितलं. आणि त्यांच्या ज्या स्टोरीज होत्या स्विमिंगच्या, किती वेळेस ते मध्ये जाता जाता राहिलेत त्या स्टोरीज. धबधबा हा खूप म्हणजे असं बघण्यासारखा आहे आणि असं लांब लांब पर्यटक येऊन बघून जाते. महाराष्ट्रात वन ऑफ द असं मोठं धरण आहे आणि त्यातला त्यात धबधबा पण आहे बघण्यासारखा. हो म्हणजे लांबून पर्यटक येऊन बघून जातात तो धबधबा. असे मुंबई, पुणा किंवा असं नाशिक असे लांबच्या ठिकाणी लोक बघायला येतात तिथं, म्हणजे खास धबधबा बघण्यासाठी जातात. अच्छा, मग ताई आम्हाला पण घेऊन जाणार आहेत त्यांच्या हॉटेलवर पण. आणि आमच्या नंदेचं हॉटेल आहे कोयना धरण. हा, तर तुम्ही पण गेले तर तिथे नक्की जा. मग आम्ही जेव्हा जाऊ तुम्हाला दाखवते. सो या सगळ्या गप्पा चालू होत्या. ताई खूप अशा स्ट्रॉंग आणि एकदम भारी आहेत. म्हटलं ताई आमचा ऑडियन्सला पण सांगा तुम्ही. संध्याकाळचे 5:15 वाजून गेले. तुम्ही बघितलं असेल मागची क्लिप, आम्ही मावशींसोबत आपल्या इथं जे येतात मावशी त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि परत एकदा त्यांनी प्रूव्ह करून दिलं की लेडीज लोक जे असतात ते एवढा स्ट्रॉंग असतात ना. त्यांनी ज्या स्टोरीज सांगितल्या ते मी आणि अबोली आम्ही दोघेही ऐकून इमोशनल झालो, लिटरली इमोशनल झालो. मला तर अश्रू आलेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आपल्या आयुष्यात छोटे मोठे प्रॉब्लेम आले की असं दाखवतो की बापरे माझ्या आयुष्यात काय काय चालू आहे, काय काय घडतं आहे. पण काही लोक खरंच इतकं काय काय चालू असतं त्यांच्या आयुष्यात पण ते दाखवत नसतात, खुश राहतात. त्यांच्या अवतीभोवती जेवढे लोक आहेत त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतात. आज परत एकदा त्या मावशीने प्रूव्ह करून दिलं आहे. म्हणजे याचा आधी खूप असे एक्झाम्पल बघितलेले आहेत. आज परत एकदा ते बघून असं मन असं भरून गेलं. बट असो, अजून दुसरी गोष्ट म्हणजे आमची दोघांची हालत आहे बघा, अबोलीची पण आणि माझी पण. बिकॉज आम्हाला फूड पॉयझनिंग झालेलं. जरा आगाऊपणा केलेला आम्ही. एका ठिकाणी गेलेलो डिनरला, तिथलं जेवण आम्हाला काही पचलं नाही आणि त्याच्यानंतर हा त्रास चालू झाला. पण आता बरं आहे, 70-80% ऑलमोस्ट रिकवर झालो आहे. मी तर झालो 100% रिकवर. बट अबोलीला अजून पण थोडा त्रास आहे. बट ठीक आहे, ते लवकर होऊन जाईल. बरं, अबोली मस्त चहा बनवते आणि आपल्याला त्याच्याशिवाय अजून काय पाहिजे संध्याकाळच्या टायमाला. अजून पण सबस्क्राईब केलं नसेल असं दाबून द्या, डू सबस्क्राईब. आणि आजचा प्लॅन काहीच नाही आहे. आमचा विकेंडचा प्रत्येक विकेंडचा प्लॅन असतो, आम्ही कुठेतरी लंच डिनर आमचे काही दुसरी कामं असतात ते करायला जातो. पण हा विकेंड आमचा फक्त आणि फक्त आराम आहे, जस्ट बिकॉज फूड पॉयझनिंग. गुड. आम्ही दोघंही चाललो होता मंदिरात. कुठल्या मंदिरात? गणपती बाप्पांचा. 2 ऑप्शन होते. नरेला इथं एक स्वामीनारायणचं मंदिर पण आहे, तिथं खूप गर्दी असते विकेंड आहे म्हणून, पण गणपतीच्या मंदिरात चाललो आहे. मग अबोली इथं येईल आणि मी घरी जाईल दादाच. Talk to me nice, talk to me honestly, look in my eyes, don't let it fall on me, say you're a good guy, make me believe it. 9:30 वाजून गेले आहेत. हे पकड बघा, अबोली मॅम इथं आहेत, मी इथं आहे. आम्ही दर्शन करून, हे बघा ही जी आहे ना अबोलीची गाडी वेस्पा, एक नंबर कामाची. कारण आज ट्रॅफिकमुळं या गाडीची एवढी मदत झाली आम्हाला. तुला मजा आली का? अजून एक नवीन एक्सपिरियन्स काय होता आजचा? आम्हाला खूप सारे लोक भेटले. आज खूप सारे लोक भेटले. सो थँक्यू सो मच सगळ्यांना मनापासून, जेवढे पण लोक भेटले, जेवढे लोक बघतायत. सो येस, आता मी घरी जातो निवांत. आपण कंटिन्यू आपला ब्लॉग आय थिंक उद्याच करू. आता घरी गेल्यावर आराम करेल मी थोडा. 2000 years later. काय लावलंय तू? कुठं? चेहऱ्याला दाखव. नाहीये. लावलं होतं इकडं दाखव. हा, इकडे लावलंय. इकडं नीट बघू दे, इकडं नीट बघू दे. हा, लावलंय. हा, पायाला बी लावलंय. हा.
सगळं कले लावलंय. तू कुठे चालली आता? Don't wanna hear it. I wanna see it. See how. तुम्हाला माहिती आहे ब्रेकिंग न्यूज? ती मोठी झाली. कस काय? टेबलवर हात पोचला. वाव व्हेरी युनिक. नाही ऍक्टिंग बघ ऍक्टिंग. हे बघा हा बघा आता. ओ ओ हाईट पण वाढली. उसके जोक पे उसको भी हंसी आती है कभी कभी. Twinkle, little star. How I wonder. What you are. तू नको बोलू. हो आय एम सॉरी बेसुरा आलो का मध्ये. इथलं बॉलवर उभे राहिले तर कोणतं बाईक घेतं? ओके सॉरी तू म्हण. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आता आमची दोघांची तब्येत एकदम छान आहे, एकदम व्यवस्थित आहे. पण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मी दादा वहिनी आता आम्ही चाललो मॅडमांकडं. आपल्याला उद्या फ्लॅटची चावी भेटून जाणार आहे आणि उद्यापासून आपलं इंटेरियरचं काम चालू होणार आहे. सो त्याचा आधी मॅडमांनी 3D डिझाईन वगैरे सगळं कंप्लीट करून ठेवलं आहे. सो आता सकाळी चाललो आहे. शोनी आली. सो वहिनी मी दादा ऑलरेडी पोहोचला आहे तिथं, कारण की तो जिमला गेला होता. परस्पर येणार आहे, माझं ऑफिस पण आहे. सो आम्ही स्नोईला स्कूलला सोडू आणि त्याच्यानंतर मॅडमांकडे परस्पर जाणार आहे. ठीक आहे, लेट्स गो. खूप इम्पॉर्टंट. अच्छा न्यू स्कूल आहे, सुट्ट्या आहेत ना तुला? सुट्ट्यांमध्ये पण पोरांना शाळेत पाठवत आहे. खूप बिचारांवर लई अत्याचार होत आहे. डे केअर आहे तेच, म्हणजे शाळाच झाली ती एका प्रकारे. बट ठीक आहे, लेट्स गो. जाऊ, डिझाईन वगैरे काय बनवतात ते बघू आणि चेंजेस फॉर शुअर असतील. सो ते मॅडमांना सांगायचे आहेत, कारण की उद्यापासून काम चालू होणार आहे. उद्याचा ब्लॉग पण खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तो स्पेशल असणार. तो उद्याचा याचाच बघा, कारण की उद्या गुढीपाडवा पण आहे. सो गुढीपाडवाचा स्पेशल ब्लॉग, स्पेशल दिवस, एवढ्या वर्षाची मेहनत आणि फायनली आपल्या हातात चावी भेटणार आहे. ठीक आहे, आपल्या घराची चावी. सो आय एम सुपर एक्सायटेड. सो लेट्स गो. Rewind. When we rewind, feels so nice. We time. You, I. क्या बोले वापस? हां वापस आती हूँ. ॲक्च्युली इथं माझी मीटिंग चालू आहे. ठीक आहे, आणि द वे वहिनी आल्या ना, रेकॉर्ड करावं असं वाटलं मला. प्रिन्सेस आमची प्रिन्सेस छान. संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत. आत्ता मला कुठेतरी टाईम भेटला आहे, ते पण घराचं काम आहे त्यासाठी चाललो. आमच्या घरी उसळ बनवायचं चालू आहे, त्यासाठी फरसाण घ्यायला चाललो आहे मी. आपण मॅडमकडे जाऊन आलो. इंटेरियरचे जे डिझाईन्स होते ते फिक्स करायला गेलो होतो, ते बघायला गेलो होतो काय कसं काय. चेंजेस खूप सारे आहेत. त्याच्यानंतर आल्यानंतर म्हटलं डिस्कस करू तुम्हाला लोकांसोबत, बट टाईम अजिबात भेटला नाही. कंटिन्यू ऑफिसची कामं चालू होते. आत्ता कुठेतरी टाईम भेटला, म्हटलं तुम्हाला लोकांना अपडेट देऊन देऊ. एवढं टेन्शनवालं काम आहे ना हे इंटेरियरचं म्हटल्यावर. टेन्शन याच्यासाठी, कारण की जर आपल्याकडे खूप टाईम राहिला असता ना तर टेन्शन अजिबात राहिलं नसतं. लग्नाची डेट एवढी जवळ आहे, नवीन घराचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. परत डिझाईनमध्ये खूप सारे चेंजेस आहेत. हा स्पेस, तो स्पेस, ही डिझाईन, ती डिझाईन. बापरे बाप, माझं सकाळपासून एवढं जास्त डोकं दुखायला लागलं आहे ना. वहिनीने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, माझं तोंड बघण्यासारखं होतं. एवढं जास्त स्ट्रेस झालेलो मी. कसं होईल, काय होईल, टायमार होईल, नाही होणार. पोरांनो हे सगळं आहे ना, बापरे डेंजर. म्हणजे कधी कधी असं एन्झायटी व्हायला लागते मला की सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील का नाही. एवढी वाट बघितली आहे, एवढ्या गोष्टींची प्लॅन केला आहे, किंवा या सगळ्या गोष्टी मी असं प्लॅन करत आलो आहे, तर प्रॉपर होणार की नाही ते सगळं असं डोक्यात मला टेन्शन देतं. बट ठीक आहे, असो, देवावर सोडून देऊ सगळ्या गोष्टी. टायमावर होऊन जाईल, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. एवढा लोड घेतला तर मग काही खरं नाही माझं. आणि अजून एक गोष्ट विसरलो, मला ती बोलायची होती पण बोलता बोलता लक्षात नाही राहिलं. मागच्या ब्लॉगमध्ये विचारलेलं मी की लग्नाची डेट तुम्ही गेस करा. फक्त 3 लोकांनी करेक्ट गेस केली आहे. त्या 3 लोकांच्या स्क्रीनशॉट्स आहेत माझ्याकडं, त्यांना आरामात मेसेज करेल मी. आणि फॉर शुअर त्यांना रिप्लाय यासाठी नाही दिला कारण की लोकांना समजून जाईल. पण एवढ्या कमेंट्स आल्या त्याचं म्हणणं फक्त 3 लोक राईट आहेत. त्या 3 म्हणणं पण एक टेंटेटिव्हवाला आहे आणि 2 एक्झॅक्ट करेक्ट आहेत. 2 एक्झॅक्ट करेक्ट आणि एक येतं टेंटेटिव्हवाला, म्हणजे त्याने 2 डेट गेस केलं, त्याचं म्हणणं एक खरी आहे. सो यस, ठीक आहे, तुम्ही पण गेस करा. अजून केलं नसेल तर कमेंटमध्ये गेस करू शकतात. Know how to make me feel right. I can't help got this sweet talk. I'm already on my way. आलो होतो आपण फरसाण घ्यायला, पण पाणीपुरी खायची इच्छा झाली. तिथं पण वेटिंग आहे. 5 मिनटं झाले उभा आहे, अजून 5 मिनटं लागतील. हे बघा, It's too bad. No need for no flowers, babe. I'm already on my way. On my way. Why you blushing? Yeah, sweet concussion. काय बनली तू? शिंड्रेला एक गोष्ट सांगू, हे बघ, आय लव्ह यू. तसं नाही, सॉरी वाकून असे एक पाय मागे आणि मला असे अंकल
मागून शनी पोट मध्ये येते बट ठीक. ऑलराईट 12:09 झाले आणि आत्ता मी खाली आलो, जरा काम वगैरे संपले होते, जेवण वगैरे झालं, मंदिराजवळ बसलोय मस्त एकदम शांत डोकं ठेवून. बिकॉज सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येऊन जातात ना माणसाला काहीच डिसिजन समजत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण असं सगळे एकत्र आल्यामुळं टेन्शन येऊन जातं. बट ठीक आहे, टेन्शन घ्यायचं काही काम नाही, सगळ्या गोष्टी होऊन जातील. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि 12 वाजून गेले आहेत, सो इथं पण विश करून दो तुम्ही सगळ्यांना मराठी नवीन वर्षाचा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्या आपण ते सेलिब्रेट करणार आहेत आपल्या नवीन घरी, तिथं पूजा पण करणार आहे छोटी. पूर्णपणे काम चालू नाही झालं आहे, उद्या फक्त एक पूजा करून थोडंसं काम चालू होणार आहे, मग तिथून पुढं मग कंटिन्यू काम चालू होतील. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच. सो येस, ह्या व्हिडिओला आपण इथं संपवूयात. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि हा फेस पण इम्पॉर्टंट असतो, जिथं तुम्हाला खूप साऱ्या डिफिकल्टीज येतील, तुम्हाला सगळे प्रॉब्लेम एकत्र येऊन जातील, बट याच्यामधनं तुम्ही कसं मॅनेज करतात सगळ्या गोष्टी, ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि हळूहळू शिकून सगळ्या गोष्टी नॉर्मली होऊन जातात. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल. भेटूयात उद्या. गुड नाईट, टेक केअर, बाय 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 बाय. You ease my touching.